तुला शिकवीन चांगलाच धडा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता अधिपती हा फॅक्टरीमध्ये येतो आणि ओमक्या तेवढ्यातच म्हणतो, "काय अधिपती, केला की नाही मग वहिनीला फोन?" त्यावर आता अधिपती लगेच म्हणतो, "अरे काय ओमक्या, आता इथे काय हळदी कुंकाला आला आहोत का कुणी? घे काम करून चल." "अरे आलं नाही की लगेच घरचा विषय. तुला काही काम आहे की नाही? हां, तर चल आता मला त्या फाईल दाखव." "बरं बाबा ठीक आहे, चल घे काम करून. पण आता झाला का तुझा राग शांत? अरे मग सांग ना बाबा, आला होता की नाही वहिनींचा फोन? अरे बाबा घे, हा मोबाईल घे. अरे ह्या मोबाईलकडे बघून बघून माझे डोळे दुखायला लागले. अरे आणि त्यांनी त्या स्वाभिमानी आहे, मला माहीत आहे त्या मला फोन नाही करणार." ओमकार लगेच म्हणतो, "अरे बाबा त्यांनी माझ्या याच्यावर फोन केला होता, तुझा फोन सारखा बिझी सांगतोय. तर आता घरी काही विषय काढला का तू?" त्यावर आता अधिपती लगेच त्याच्याकडे बघतो. "अरे बाबा तू थोडासा थंड घे." "अरे हो, पण मग तू तर बोलायचं ना, तू फोन करायचा ना. आणि काय रे, तू तर स्वेटर घेऊन गेला होता, मग तू आता तर माघार घेतली ना, मग जाऊ दे. आता तू माघार घ्यायचीस, मग तू एकदा फोन करून बघ." "नाही, नाही, मी आता जरी माघार घेतली." "अरे हो, ती तर खूप मोठी चूक झाली. त्यांना आता असं वाटत असेल, कुठे जाणार आहे तो, येईल आपल्या मागे मागे. मी स्वेटर घेऊन गेलो, ती तर माझ्याकडून खरी खूप मोठी चूक झाली. हेच करायला नव्हतं पाहिजे." अरे ओमक्या लगेच म्हणतो, "अरे शिवानी जर रागवली आणि निघून जर गेली ना, तर मीच तिच्या पाठीमागे जात असतो. आणि बायकांना थोडासा टाईम लागतो रे गोड होण्यासाठी, राग शांत होण्यासाठी." मग आता अधिपती लगेच म्हणतो, "मग काय आम्ही पण त्यांच्या घरी जायचं मागे मागे फिरायला?" तर आता ओमकार लगेच म्हणतो, "हो, ते तर आता आधी तू तेच करून बसलाय. स्वेटर घेऊन गेला ते तर तुझ्याकडून झालंच आहे ना, मग आता घे की माघार." चारुहास आपल्या रूममध्येच बोलत असतो. म्हणत असतो, "आता ह्या भुवनेश्वरीचे काहीतरी काम करायलाच पाहिजे. हे तिचा सगळा खेळ हा उघडा पडलाच पाहिजे. तिला घरातून बाहेर काढलंच पाहिजे आणि सुनबाई ही घरात आलीच पाहिजे." भुवनेश्वरी हे ऐकते आणि भुवनेश्वरी लगेच म्हणते, "हो, आम्ही वृद्धाश्रमात जायला तयार होतो की." "अगं तू आणि ह्या घरातून बाहेर जाशील. अगं तू आता या घरामध्ये येण्यासाठी किती खेळ खेळलीस, किती नाटक केलीस आणि किती कारस्थानं रचलीस, आणि तू या स्वतःहून या घरातून जाशील. नाही जाणार." "अहो आम्ही जाऊ, पण आमचा मुलगा आम्हाला जाऊन नाही ना देत." "अहो." लगेच चारुहास म्हणतो, "तू त्या पोराच्या डोळ्यावर पट्टी टाकली, पट्टी, आणि तो पण आंधळ्यासारखा तुझा ऐकतोय." "अहो ही पट्टी नाही आणि आंधळ्यासारखंही नाही, त्याला प्रेम लागतं, प्रेम." गारोड्या आ, चारुहास म्हणतो, "हे गारोड्यासारखं फिरणं आणि वागणं जरा बंद कर. आता याला गारोड्यासारखं म्हणत नाही, आमचं प्रेम आहे ते अधिपतीवर, आणि आम्ही आई आहात त्यांची." "भुवनेश्वरी ये वेळ तुझी पण येईल, कारण आता त्याच्या डोळ्यावरती मायेची झापड आहे ना. हे बघ, जेव्हा अक्षराबाई म्हणजे अक्षरा ही तुझं कारस्थान सगळं अधिपती समोर आणेल ना, तेव्हा तुझ्यावर पण वेळ येईल." भुवनेश्वरी लगेच म्हणते, "अहो आम्ही जेव्हा चारू बनून आलो होतो, तेव्हाही तुम्ही आम्हाला ओळखलं नाही. तेव्हा पण आम्हाला तुम्हाला चांगलंच वाटत होतं, आणि आता काय, आता तेच होते. तर आता तेव्हा आणि आत्तात काही बदल नाही. जरी राहणीमानात बदल झाला असेल, पण माणूस तर एकच आहे ना." "मग का भुवनेश्वरीवर प्रेम करून बसलात?" तर चारुहास लगेच म्हणतो, "ते प्रेम नाही, याला फसवणूक म्हणतात, फसवणूक. तू फसवणूक केलीस." "नाही हो, तुम्ही भाळले होता." आणि त्यावर चारुहास लगेच म्हणतो, "तुझ्या नादी नाही लागलं ना, तेच बरं. तू इथून जा पहिली. तू इथे राहूच नको. तू रूममधूनच नाही तर या घरातूनही बाहेर जा." "वा, तुमचा खेळ पूर्ण होतच नाही." "अहो जेव्हा माझा मुलगा मला म्हणेल ना, तू या घरातून बाहेर जा, तेव्हाच मी जाणार." आता चारू हाच फार चिडतो. इकडे तर आता दुर्गी ही फार आनंदी असते. ही चहाच्या कपामध्ये 3-3 बिस्किटं बुडून खात असते आणि आनंदाने खात असते. चेहऱ्यावर तर नुसतं हसूच असतं. तेवढ्यातच आजी येते. आजी म्हणू लागते, "काय गं, चहा आणि कपातून चहा आणि बिस्किट खाते व्हय? तर आता आते तू ग बस, काही पुढचं बोलू नकोस. आणि काय गं, तुला किती टायमाचं हुडकते, तू कुठे गेली होतीस आणि इथं चहांकारी खात बसली?" त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते, "का हुडकत होती? सांग, काय काम आहे? पटकन बोल." तर आता ती म्हणते, "माझा मोबाईल सापडला का तुला? अगं किती वेळ झालाय मी माझा मोबाईलच हुडकीते. कुठं गेला आणि कुठं नाही मला नाही माहीत." तर आता दुर्गी लगेच म्हणते, "आता मला काय माहीत तुझा मोबाईल तू कुठे ठेवला ते?" तर आजी लगेच म्हणते, "अगं तूच गेली होती ना माझ्या रूममध्ये." तर आता ती लगेच म्हणते, "अगं तू पाठवलं होतं म्हणून गेले होते." बरं थांब, आता धनाजीला आणि मीराला विचारते की माझा मोबाईल सापडला का. पण आता हिच्या मनात तर सांगायचं नसतंच, कारण आता तिनेच लपून ठेवलेला असतो. कारण आता दुर्गी ना
अक्षराचा फोन उचललेला असतो आणि अक्षरला जे नाही ते बोललेली असते, पण ती आजीला एकही सांगत नाही. आणि हो, चाललीस ना, मग हे धर कप आणि बशी, हे घेऊन जा आणि स्वच्छ धुवून काढ. अगं बाई, तू तर म्हटली आता मी खूप काम करते, मग आता हे तूच कर. तर मित्रांनो, असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे.